नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयावरती. राजकारण अर्थात जरी त्या विषयात असलं तरी सगळ्यात बदलती राजकारणाची परिस्थिती नेमकी काय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अर्थातच महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, स्थानिक नेते असतील, मोठे नेते असतील, त्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरू आहे. नेमकं आयाराम गयाराम असं ज्यांना म्हटलं जातं अशा प्रकारची पक्षबदलाची ही प्रक्रिया का होते, प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती का वाढत चालले, हे सगळं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत चर्चेला आहेत कोल्हापूरहून प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक आहेत. भाऊ तोरसेकर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार पुण्याहून. आणि संजीव साबळे, दैनिक सकाळचे आमचे मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत. केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत. प्रकाश रेड्डी, भाकपचे नेते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. पुन्हा पहिला प्रश्न खरं तर भाऊ तोरसेकर तुम्हाला विचारतो. राजकारणामध्ये आतापर्यंत खास करून या निवडणुकांच्या आधी पक्ष बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती गेल्या काही काळात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. पक्ष बदलण्याच्या या सगळ्या काळामध्ये नेमकं काय घडतंय याला एक काही निदर्शक म्हणून मानता येईल का? खास करून जिंकणाऱ्या पक्षाकडे जाण्याचा ओढा हा सर्वाधिक आहे. तुम्ही या सगळ्या खरं तर त्याला आयाराम गयाराम असं म्हटलं जातं, पण या सगळ्या आत्ताच्या सद्यस्थितीला काय म्हणाल? एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या वेळेला निवडणुका असतात त्या निवडणुकीत उतरणारे जे लोक असतात वेगवेगळ्या पक्षातले असतात, पण त्यांना जिंकून यायचं असतं. पूर्वीच्या काळात पक्षांच्या संघटना ह्या विचारांनी बांधलेल्या होत्या. आजच्या काळामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये आपण बघितलं तर बहुतांश एक कम्युनिस्ट पक्ष किंवा RSS, भाजप असे मोजके पक्ष सोडले तर बहुतेक पक्षांमध्ये कार्यकर्ता बनवण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. आपल्याला एखादा कार्यकर्ता आहे की नाही, तो निवडणुकीतला इच्छुक आहे की नाही, हे निवडणुकीच्या काळात कळत नाही. निवडणुका संपल्यानंतर 1-2 वर्षाच्या काळामध्ये हळूहळू तो फ्लेक्सवरून दिसायला लागतो की हा एक कोणतरी निवडणुकीला उभा राहू इच्छितो, आणि मग तो आधी आपली प्रसिद्धी करून घेतो आणि मग तो निवडणुका जवळ येतील तसतसा पक्ष शोधायला लागतो. आणि मग अशा वेळेला हे लोक जे असतात यांना प्रत्येक पक्ष निवडून येण्याची क्षमता किंवा पात्रता म्हणून आपल्यात घेत असतो. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की जे आधीपासून प्रस्थापित झालेले आहेत, कधीतरी निवडणुका लढवलेले आहेत, काही मतं मिळवलेले आहेत किंवा निवडून आलेले आहेत, अशा लोकांना पक्षात सामावून घ्यायचं, कारण आपल्याला अधिक जागा जिंकायच्या आहेत. तर त्यामुळे पक्षांतर आपण कशाला म्हणणार, हाही आजच्या क्षणी हा साधारण 40-35 वर्ष मागे, आपण 30 वर्ष मागे गेलो तर त्याला पक्षांतर म्हणता येईल, पण तो त्या पक्षात घडलेला कार्यकर्ता असायचा. आज असं नाही, आज सगळे वाऱ्यावरचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि गेले काही दिवस मी भुजबळांचं ऐकतोय की शिवसेनेत जाणार. हे मुळातच शिवसेनेतून आलेले होते किंवा वेगवेगळ्या पक्षातले होते की ते त्यावेळेला येतात. ही सगळी आयाराम गयाराम संस्कृती आजची नाही, 1967 पासून ती सुरू झाली, ज्याला पहिल्यांदा काँग्रेस 9 राज्यात पडली होती. आणि मग सत्तेसाठी अगदी एका रात्रीत सकाळी ह्या पक्षात संध्याकाळी त्या पक्षात असे जे बदलायचे त्याला आयाराम गयाराम म्हणायचं पद्धत झाली. नक्की तुम्ही म्हणता ज्या पद्धतीमध्ये भाजप जिंकतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्या पक्षातले ज्यांना आपलं पद टिकवायचं किंवा पद मिळवायचंय असे लोक भाजपकडे येणार, शिवसेनेकडे येणार, तुमच्या कोण आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जातील, पासवानांकडे जातील. हे चालणार आहे. नक्की तुम्ही जसं म्हटलात की 67 पासूनची ही सगळी खरी प्रक्रिया आहे, पण त्याहीपेक्षा संजीव साबळे तुम्हाला विचारायचं आहे की एक प्रकारे केवळ सत्ता आणि सत्ता एवढंच आत्ताचं राजकारणाचं स्वरूप या निमित्ताने शिल्लक राहिलेलं आहे का? कारण जसं भाऊंनी अगदी नेमकेपणाने सांगितलं की रस्त्यामध्ये आधी फ्लेक्स लावायचे आणि फ्लेक्समधनं आपण किती मोठे आहोत हे दाखवायला सुरुवात करायची. ही जी सगळी संस्कृती रुजलेली आहे आत्ताच्या राजकारणामध्ये, काय या संस्कृतीचं तुम्हाला नेमकं त्याचे परिणाम काय दिसतात राजकारणावरती, पक्षांवरती याचे काय परिणाम होतात? एक भाऊंनी आता जे सांगितलं त्याचा एक भाग झाला आणि ही नवीन संस्कृती जी आता भाऊंनी सांगितली तो भाग झाला. 67 पर्यंतचे जे काही विरोधी पक्ष होते म्हणजे त्यावेळेला काँग्रेस वगळता सर्वच पक्ष विरोधी पक्षामध्येच होते. मग ते समाजवादी असतील, जनसंघ असतील, स्वतंत्र पक्ष असेल,
नंतर अगदी काँग्रेसमध्ये फूट पडलेला जो मोरारजी भाईंची काँग्रेस असेल, यांना विरोधी पक्षात राहून राजकारण करण्याची एक त्यांची तयारी असायची. 67 साली असं झालं की एक बडी आघाडी बनली आणि त्याच्यातनं त्यांना लक्षात आलं की आपणही सत्तेत येऊ शकतो आणि मग आपण सत्तेत येत आहोत आणि काँग्रेस पराभूत होऊ शकते हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा काँग्रेसमधले अनेक नेते इथून तिथे तिथून इथे जायला लागले. आणि त्याच्यापूर्वी लोकांनी पक्ष सोडले होते नव्हते असं नाही, अगदी अशोक मेहतांसारख्या मंडळींनीही पक्ष सोडलेला होता. तर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात वैचारिक काही कारणास्तव जाणं वेगळं आणि निवडणुकांच्या काळात किंवा निवडणुका जिंकण्यासाठी जाणं वेगळं. 77 साली आपण परत पाहिलं की आणीबाणी उठतात किंवा ती पार्शली उठल्याबरोबर काँग्रेसचा पराभव होईल हे जाणवताच हेमावती नंदन देवगुणा, नंतर आपले आणखीन जे नेते होते, मला नंदिनी सतपथी होत्या, बाबू जगजीवन राम होते, यांनी पक्ष सोडला. हे जे आहे ना, हे सत्ता काहीही करून आपल्याला सत्तेत राहायचं आहे आणि मग सत्तेत राहायचं असेल तर या नाही त्या पक्षात, त्या नाही त्या पक्षात, याच्यात वैचारिक बांधिलकी नावाचा प्रकार कुठेही राहिलेला नाहीये. आणि आज भाऊ जे म्हणतात त्यातलं एक खरं आहे की आज सगळेच पक्ष केवळ सत्तेचं राजकारण करू पाहत आहेत. म्हणजे भाऊंनी 2-3 पक्षांची उदाहरणं दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं दिलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट. त्यांच्याकडे पक्ष बनवण्याची एक कार्यकर्ता बनवण्याची एक पद्धत आहे, ते कार्यकर्ते तयार करतात, पण तीही हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि दुर्दैवाने आता भाऊंनी सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये ही प्रोसेस होती, पण त्यांच्याकडेही ही प्रोसेस आता कमी होत चाललेली आहे. आणि त्यांच्याकडेही बाहेरनं येणाऱ्या माणसाला केवळ निवडणुकात जिंकण्याचं मेरिट, इलेक्टिव्ह मेरिट या प्रकाराने त्यांना पक्षात घ्यायला सुरुवात झालेली आहे. आयाराम गयारामबद्दल भाऊनी सांगितलं, एकेकाळी असं आपल्याला माहिती आहे की हरियाणातलं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन भजनलाल या पक्षातून त्या पक्षात आलेले होते. म्हणजे अख्खं सरकारच पक्ष बदलला असं आपण पाहिलेलं आहे. तर हे जर संपूर्ण राजकारणी, प्रस्थापित राजकारणी याबद्दल असं वागत असतील तर भाऊ म्हणतात तसे जे साधे साधे कार्यकर्ते आहेत ते त्या त्या भागात छोटे छोटे कार्यकर्ते असतात, ते काही ना काही समाजसेवा करत असतात, कुठेतरी आपलं ऑफिस उघडतात, कुठेतरी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू करतात, काही वाचनालय सुरू करतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतो की आपण आता निवडून येऊ शकतो, आपलं या भागामध्ये काम आहे. मग आपला प्रचार आणखीन होण्यासाठी ते फ्लेक्स लावतात आणि मग ते अतिशय हुशार असतात. ते पाहतात की यावेळेला कोणाकडनं उमेदवारी मिळायची आपल्याला शक्यता आहे. एक उमेदवारी मिळण्याची शक्यता असते आणि कुठल्या पक्षाकडनं निवडून येता येईल ही एक शक्यता असते. तर ह्या दोन्ही शक्यता बघून जे जातात त्यांना मी पक्षांतर म्हणणार नाही, कारण ते कार्यकर्ते असतात, त्यांना कुठे ना कुठे जायचं असतं, त्यांना काहीतरी करायचं असतं. पण जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते जे पक्षांतर करतात आणि वारंवार करतात, म्हणजे आज इकडेत, उद्या तिकडेत, परवा तिकडेत. आत्ता आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण बिहारमध्ये झालेली पक्षांतर पाहिलेली आहेत. आणि आत्ताही आता छगन भुजबळांचं नाव घेतलं गेलं आहे, ते येणार आहेत, जाणार आहेत, काही माहिती नाही आहे. परंतु अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि ह्याचं सोपं कारण आहे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं आणि काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होऊ शकेल असं त्या पक्षांच्या नेत्यांना वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते किंवा आमदार किंवा माजी आमदार, जसं दीपक केसरकरांनी त्यांना राष्ट्रवादींनी काढूनच टाकलं होतं, पण त्यांनी शिवसेनेत जायची तयारी सुरुवात केलेली आहे. नंतर घोरपडे जे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री होते ते पण आता दुसरा पक्ष बदलायला निघालेत. तर हे होत राहतं. याच्यामध्ये सर्वात वाईट भाग असा आहे की त्यांना कुठलीही वैचारिक बांधिलकी नाही, केवळ आपण निवडून येऊ शकतो आणि निवडून येण्यासाठी आपल्याला एक पक्ष हवा आहे आणि या पद्धतीने ते सगळं राजकारण चालतं. सगळ्या वैचारिक निष्ठा, बांधिलकी हे सगळं त्यांनी असं म्हणता येईल त्यांना कमरेचं काढून त्यांनी डोक्याला गुंडाळलेलं आहे की काय, अशी म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आणि याला मी आत्ताच्या परिस्थितीत भाजपकडे किंवा शिवसेनेकडे जात आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करीन, पण काँग्रेसने काही वेगळं केलेलं नाही आहे. त्यांनी नारायण राणेंना प्रवेश दिला, त्यांनी भुजबळांना प्रवेश दिला. फक्त त्या दोन गोष्टींच्या बाबतीत एकच सांगावं लागेल, ह्या दोन विशेषतः की या दोन्ही वेळेला ताबडतोबीने निवडणुका नव्हत्या, निवडणुकांच्या तोंडावर ते बाहेर पडलेले नव्हते आणि ती पक्षांतर म्हणण्यापेक्षा पक्षात पडलेली फूट होती. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार पक्षांतर आणि फूट याच्यात तो बदल केला गेलेला आहे. नक्की तुम्ही हे जे विस्तृत सगळं परिस्थिती मांडलेली आहे त्यासोबत प्रकाश पवार, तुम्हाला विचारायचं आहे की अगदी भाजपचं उदाहरण द्यायचं झालं तर यावेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ भाजपच्या आत्ताचे विद्यमान 3 खासदार जवळजवळ 15 दिवस अगोदर पक्षामध्ये नव्हते आणि त्यानंतर अचानक ते खासदार झाले. एकाच वेगळ्या पक्षातनं येऊन खासदार झालेली ही उदाहरणं आपल्याकडे अगदी समोर आहेत, ताजी आहेत.
जसं हे म्हणाले की कमरेचं बांधून डोक्याला गुंडाळण्याची परिस्थिती आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी राजकारणात हा सगळा आमूलाग्र बदल आहे, राजकारणाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, किंवा अधिकाधिक जर म्हणायचं तर राजकारणामधली वैचारिक बांधिलकी संपली आहे, अशी काही परिस्थिती आता दिसते तुम्हाला? मला असं वाटतं की मी भाऊंच्या मताशी आणि साबळेंच्या मतांशी पूर्ण सहमत आहे. म्हणजे त्यांच्याशी कुठेही माझं काय मतभेद न होण्याचं कारण नाही. परंतु मी थोडीशी एक भर घालून सांगू इच्छितो की गेल्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल पेलवण्याची ताकद कोणत्याच राजकीय पक्षाकडे नाही. आणि त्याच्यामुळे परिणाम काय झालेला आहे, तर तो पक्ष जर त्याची परिस्थिती पार करून तो पुढे जात नसेल तर तो कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही, नेतृत्वाला न्याय देऊ शकत नाही. याच्यामुळे नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची होती कोंडी. ही कोंडी होण्याचे साधारणपणे 2 मार्ग आहेत, हे राजकीय पक्षांनीच क्रिएट केलेत. त्यापैकी पहिला मार्ग असा आहे की आघाडी करून ठेवणे. आता आघाडी करून ठेवल्यानंतर तिथं एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याची बांधणी केली असेल, त्याच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या हितसंबंधांची मोठ बांधली असेल, तर त्या लोकांनी करायचं काय? म्हणजे उदाहरणार्थ केसरकरांचा आपण प्रश्न पुढे उपस्थित केला तर त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात बरंचसं काम करून ठेवलं होतं त्यांनी. मग आता त्यांनी ऐन वेळेस आत्महत्या करायची का, असा तो प्रश्न क्रिएट होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक गोष्टींच्या बद्दलचा, की 2 वर्गांचे हितसंबंध भिन्न आहेत. उदाहरणार्थ माळी समाजाचे हितसंबंध वेगळे आहेत, मराठा समाजाचे हितसंबंध वेगळे आहेत. या दोघांमध्ये समन्वय घडवणं हे पक्षाचं एक काम होतं. हे पक्षाला 10-20 वर्षात जमायला पाहिजे. जर ते जमलंच नसेल तर ते पक्षाचं अपयश आहे. याच्यामुळे आपण तातडीनं पक्षांतर करणाऱ्या व्यक्तींना संधी साधू, आयराम गायराम अशा एका शेलक्या गोष्टीने विश्लेषण करणं हे मला वाटतं की एका बाजूने अन्याय पण करणारं ठरेल. म्हणजे त्यांच्याबद्दल एका बाजूने असा विचार केला पाहिजे की ही परिस्थिती कशी क्रिएट झाली आणि ह्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून ह्या प्रक्रिया कशा घडतायत, हा मुद्दा आहे. म्हणजे याच्याबद्दलचं जर शास्त्रशुद्धच उत्तर सांगायचं झालं तर राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांवरती स्वतःहूनच ही वेळ आणून ठेवलेली आहे की त्यांनी पक्षांतर करावं अशा परिस्थितीची. आणि म्हणून पक्षावरची निष्ठा, कार्यकर्त्यांवरची निष्ठा आणि नेता म्हणून उभा राहणं याच्यामध्ये नेतृत्वाची झालेली एक कोंडी, त्याला पक्ष धरू का कार्यकर्ता धरू हे कळत नाही आणि अशा वेळेस त्यांची चलबिचल होते असं मला वाटतं. आणि म्हणून माझं मत भाऊंच्या मताशी आणि साबळेंच्या मताशी बरोबरच आहे, फक्त मी त्यात भर घालून सांगतोय, एवढाच फक्त फरक आहे. नक्की. आणि ही सगळी कारणं जी तुम्ही तिघांनी सांगितलेली आहेत ती अक्षरशः अधोरेखित करण्यासारखी आहेत. प्रत्येक कार्यकर्ता जो कदाचित हे ऐकत असेल त्याला सुद्धा ही कारणं पटतील, याच्यात काही शंका वाटत नाहीये.